काही साईड इफेक्ट होत नाहीत स्किनला, क्वालिटी खूप चांगली आहे त्याची. नाही नाही, मेकअप पुरतो. पोर्स ओपन होऊन त्याच्यामधला बॅक्टेरिया रिमूव्ह होणं इन्स्टंट ते गरजेचं आहे. स्क्रब घेतलंय अँटी पिगमेंटेशनचं, पिगमेंट बायो असं स्पेशली म्हणतात त्याला. इचिंग वगैरे नाही होत ना? वाटतंय का स्क्रब आहे हे? स्क्रब करते मी तुला, पण गरजेचं आहे. तिला ज्यावेळेस आम्ही हेअर फेशियल ग्रोथ रिमूव्ह केली ना त्यावेळेस तिला आईसचा मसाज दिलाय एकदा, आता परत एकदा मी देणार आहे तिला. ठीक आहे. कूलिंग वाले रोलर्स आहे. एखाद्याला ना जॉ लाईन्स खूप ब्रॉड असतात कुणाकुणाच्या. स्किन टोन नुसार. डर ब्लेंडरने ब्लेंड करणार. एक लाईट टोन आपण घ्यायचा आहे. हे बघा, ब्लॅक वगैरे वाटतंय का तुम्हाला? एकदम सटल दिसतंय. ठीक आहे. कलर घेतला. हे बघा, मला क्रीज लाईनच्या तिथे मला हलका शेड पाहिजे. मी काय करते, कुठे पकडलाय ब्रश? मागे पकडलाय खूप. आणि मला डार्क हवंय तर मी समोर पकडणार तिथले तिथे. काय होतं त्याने, मागे पकडला ना फ्लेक्झिबिलिटी जास्त राहते है ना, होल्डिंग आपल्या हातात ग्रीप येते, त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसं आपण ब्लेंडिंग करू शकतो. असं असतं. पुन्हा कारण हा लुक हा फक्त 10 डेज वाल्यांसाठीच ठेवलाय मी आजचा. या लोकांना तर परत दाखवावं लागतं मला 30 डेज. त्या मेकअप केला तर तो प्रॉपर नाहीच होणार. तुम्हाला सेकंडरी शेडमध्येच आय मेकअप करायचा किंवा टर्शरीमध्ये. टर्शरी म्हणजे डार्कर वाला जो आपण आउटरला यूज करतो. ठीक आहे. तर खालच्या साईडने मी लाईन देईल डार्क शेडची. छोटा ब्रश यूज करते. ब्लॅक कलर घेतला मी. इथे मी स्ट्रेच केलंय स्किनला आणि मी ब्रश 0 डिग्रीनी घेते. असा आहे माझा ब्रश. ओके. मी फॉक्स म्हणते, म्हणजे मोस्टली माझा आहे हा, मी करते जास्त तर मी त्याला फॉक्स म्हणून म्हणते. आता कसं होतं, तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाल ना, नावं कुणी नाही सांगणार तुम्हाला, पण असं काही नाही की त्याला फॉक्सच म्हणायला पाहिजे. आता प्रत्येक जण वेगळं वेगळं म्हणतो. सपोज मी ज्या आय मेकअपला अरेबिक आय मेकअप म्हणते त्याला खूप जण स्मोकी पण म्हणतात, पण मी त्याला अरेबिक म्हणते. मी स्मोकी माझं वेगळं आहे. तर मी फक्त जस्ट तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही माझ्यासारखंच प्रोनाऊन्स करा किंवा त्याला तसंच कुठला पण कलर द्या. मरून देऊ शकता, ब्राऊन देऊ शकता, कॉफी कलर, डार्क मध्ये कुठला पण. ठीक आहे. लाईट मध्ये द्यायचंय, मग लाईट मध्ये काय पण असा थोडा पीची डार्क असा पण चालेल. जसं क्लायंटला हवंय त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही देऊ शकता. टॅप टॅप करते इथे. कुठला पण चालेल.
कुठला पण म्हणजे आउटफिटनुसार असं. एकदम थोडं सेंटरला मी ऍप्लिकेशन करते, दिसलं? त्याला मी ब्लेंड करेन, दुसऱ्या फिंगरने मी ब्लेंड केले त्याला. खूप कमी क्वांटिटी यूज करते मी बघा. हे बघा खूप फरक आहे आय पॅचेस. हां, वाईप्स मी आत्ता यूज करते. हे बघ, ज्यावेळेस आपल्याला खालचं क्लीन करायचं असतं ना, क्लेन्झर एकदा यूज केलंय मी राईट, तर मग काय होतं परत एकदा यूज केलं क्लेन्झर तर एखादा इचिंग होऊ शकते क्लायंटला, तर त्यावेळेस मी एकदा वाईप्स यूज करते. हिमालयाचे वाईप्स आहे. मॅक ब्रँडची. वरच्या साईडला पुश करायचंय, सॉरी वरतून एकदा तुम्हाला स्किनला पुल करून घ्यायचंय आणि स्मजरने पुश करायचंय. इकडे लुक द्या. ठीक आहे. हे आता ताई थांबा, एक मिनिट.